आज या भारत देशातला पहिला आद्य क्रांतिकारक कोण? आज या भारत देशातला पहिला स्वातंत्र्यवीर कोण? आणि भारत माते करता पहिला हुतात्मा होणारा हुतात्मा वीर कोण? तेव्हा एकच नाव पुढे येतं, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर आद्य क्रांतिकारक हुतात्मा वीर शिंगरोबा धनगर. 1853 मुंबई आणि ठाणे ही रेल्वे धावली, पण 1850 साली मुंबई महाराष्ट्राला जोडण्याकरता, मुंबई पुण्याला जोडण्याकरता आणि राज्यामध्ये आपला कारभार, आपली व्यवस्था मजबूत करण्याकरता इंग्रज अधिकारी सह्याद्रीच्या कुशीत मार्ग शोधत होते, सह्याद्रीला वाट मागत होते. पण सह्याद्री परकीयांना वाट कशी देईल? कशी देईल सह्याद्री परकीयांना वाट? इंग्रज अधिकारी लोणावळा आणि खंडाळाच्या घाटात दररोज यायचे, दररोज फिरायचे, दररोज दगडी तुडवत फिरायचे, खास खळग्यातनं जायचे. पण सह्याद्री वाट त्याला तयार नव्हता, सह्याद्री वाट सांगायला तयार नव्हता. एवढं फक्त शिंगरोबा धनगर त्या लोणावळा खंडाळाच्या घाटामध्ये मेंढर राखायचे आणि ते पाहायचे, हे गोरे अधिकारी येत आहेत, पाहतायत, माघारी जात आहेत. असे कित्येक दिवस झालं गोरे अधिकारी येत होते, जात होते. एक दिवस शिंगरोबा धनगर त्यांच्यापाशी गेला आणि म्हटला, साहेब काय अडचण आहे तुम्हाला? तुम्ही दररोज येताय, दररोज जाताय. तेव्हा म्हटले, आता इतका दिवस आपण पाहिलं, आपला मार्ग सापडला नाही. त्यांनी ही व्यथा शिंगरोबा धनगरला सांगितली. तेव्हा शिंगरोबा म्हटला, साहेब या माझ्या मागे. आणि शिंगरोबा धनगर म्हणजे सह्याद्रीचा श्वास, शिंगरोबा धनगर म्हणजे मेंढपाळ सुपुत्र, शिंगरोबा धनगर म्हणजे निसर्गाची नाळ. आणि या शिंगरोबा धनगरच्या मागं इंग्रज अधिकारी आले आणि ज्या सह्याद्रीनं या गोऱ्या इंग्रजांना वाट नाही दिली, गोऱ्या इंग्रजांना अरे आटापिटा करून सुद्धा कित्येक दिवस येऊन सुद्धा सह्याद्रीचा मार्ग सापडला नाही, तो मुंबईला जाणारा मार्ग घाटातला एका शिंगरोबा नावाच्या धनगरानं सापडला. कुठल्याही इंजिनियरला तो मार्ग सापडला नाही. शिंगरोबा नावाच्या धनगरानं मार्ग सापडून दिला, रस्ता दाखवला. इंग्रज अधिकारी खुश झाले, आनंदी झाले, उड्या मारायला लागले आणि म्हटले, अरे शिंगरोबा माग, तुला काय मागायचंय? माणिक मोती माग, पैसा माग, वतन माग, जमीन माग, काय मागायचं ती माग, द्यायला तयार आहे. आणि शिंगरोबानं एवढं ऐकलं. शिंगरोबा म्हटला, साहेब तुम्हाला द्यायचंच आहे ना, तर माझ्या भारत मातेला स्वातंत्र्य द्या, भारत मातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करा, भारत मातेला स्वातंत्र्य द्या. एवढे शब्द ऐकताच इंग्रजांचं मस्तक खवळलं. इंग्रजांनी बंदूक ताणली आणि शिंगरोबाला विचारलं, शिंगरोबा स्वातंत्र्य सोडून काही माग, द्यायला तयार आहे, पैसा माग, जमीन माग, माणिक मोत माग, वतन माग, द्यायला तयार आहे, स्वातंत्र्य नाही. शिंगरोबा म्हटला, साहेब द्यायचंय तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या. शिंगरोबाला, ज्या शिंगरोबानं अरे मार्ग दाखवला, त्या शिंगरोबाच्या छातीत थडा गोळ्या घातल्या. या कोऱ्या इंग्रजांनी रक्ताच्या थरळात पडला शिंगरोबा. मेंढ्या अवती भोवती जमा झाल्या शिंगरोबाच्या. मेंढ्याच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलं. अरे कोणतं फळ दिलं? सह्याद्रीतून जी वाट सापडत नव्हती, ती वाट या शिंगरोबानं दाखवली. त्याच ठिकाणी आजही शिंगरोबाचं मंदिर आहे. पण आज तुम्हा आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागते, विनंती करावी लागते, कागद अर्ज करावे लागतात की पुणे मुंबई कनेक्टिंग लिंकला वीर शिंगरोबा धनगर यांचं नाव द्या. ज्याचं श्रेय आहे त्याचं नाव दिलंच पाहिजे. म्हणून माझी सुद्धा तमाम त्या महाराष्ट्राच्या मायबाप सरकारला विनंती की आपण पुणे मुंबई मिसिंग कनेक्टिंग लिंकला लवकरात लवकर स्वातंत्र्यवीर हुतात्मा वीर शिंगरोबा धनगर यांचं नाव द्यावं. आणि हाच खरा संत बळवांच्या विचारांना न्याय असेल. बळवा भक्तीचा भुकेला देव आहे. ज्याला कुणाला बळवाचं दर्शन घ्यायचंय, ज्याला कुणाला वाटतंय मला बळवाला पाहायचंय, त्याने हे करा. आज
आता उद्या महाराष्ट्राच्या मातीत बळवांचे 19 बग्गे आहेत. मला वाटतं आपल्या इकडे बग्गा असले का आहे का? आपल्याही भागामध्ये बग्गा असेल. बारामतीमध्ये सुद्धा 14 नंबरचा बग्गा आहे. आमच्या फलटण तालुक्यात 19 नंबर आणि 4 नंबरचे बग्गे आहेत. मला म्हणायचं इतकं, ज्याला बळवाचं दर्शन घ्यायचंय त्यांनी बग्ग्यावरती जा. बळवाचं दर्शन घेण्याकरता कुठल्याही भोंदूबाबाच्या दारात जाण्याची आवश्यकता नाही. बळवाचं दर्शन घेण्याकरता कुठल्याही भोंदूबाबाला पैसे देण्याची आवश्यकता नाही. कारण बळवाच्या नावावरती सुद्धा आज महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी भोंदूबाबा तयार झालेत. या भोंदूबाबांनी मामाचा देवारा मांडलाय. पण त्या भोंदूबाबांना मला सांगायचंय, अरे मामाचा देवारा मांडून मामा पावणारा देव नाही. मामा भक्तीचा भुकेला देव आहे. मामा सेवेचा भुकेला देव आहे. मामांनी भोंदूगिरीला अंधश्रद्धेला मातीत काढलंय आणि मातीत काढण्याकरता, भूतबाधा दूर करण्याकरता मामांनी सांगितलंय कुठल्याही भोंदूबाबाकडे जाण्याची गरज नाही. ज्याला वाटतंय माझ्यावरती करणी झाली, ज्याला वाटतंय माझं कोणतरी वाईट केलंय, ज्याला वाटतंय माझ्यावरती भूतबाधा झाली, त्याच्याकरता मामांनी मेतक्यात, अरे स्वर्गातून साक्षात एक खांब रोवलाय. त्या मेतक्यातल्या खांबाला भक्ती बाबानं मिठी मारा. अरे कुठल्याही भोंदूबाबाच्या दरबारात तुम्हाला जाण्याची गरज नाही. तुमच्या आयुष्यातलं किती मोठं संकट असलं तर दूर होईल, इतकी ताकद त्या मेतक्याच्या खांबाची. म्हणून बळवाचं दर्शन घ्यायचं असेल तर बळवाच्या बग्ग्यावरती जा. मेंढी माऊलीच्या चरणाची धूळ स्वतःच्या मस्तकी लावा. 1 मिनिट डोळं मिटा. साक्षात तुम्हाला बाळू मामाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. बाळू मामा कोणाला पावतो? जो मनी जाहला मोठा शरीर न भरे ताठा. जो मनी जाहला मोठा शरीर न भरे ताठा. तया बाळूमामांचा उंबरटा मोकळा असे. बाळूमामाचा उंबरटा कोणालाही मोकळा नाही. जो मनाने मोठा आहे, ज्यानं अहंकाराला दिलाय फाटा, त्याला आहेत बळवांच्या मोकळ्या वाटा. म्हणून बळवांना पावन करण्याकरता एवढंच करा, अहंकार दूर करा. बळवान तुम्हाला पावन झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वांनी हात वरती करायचेत. जगाच्या मालकाचं एकदा सिंहगर्जना करून नाम उच्चार करायचं. बोलो बोलो बळवंताच्या नावानं, बोलो बोलो बळवंताच्या शिळा मेंढ्याच्या नावानं, बोलो बोलो अलसिद्धनाथाच्या नावानं. आता आषाढीची वारी जवळ येते. जगाच्या इतिहासात प्रथम पंढरपूरची वारी कोणी चालू केली असेल आणि पंढरपूरचा पहिला वारकरी कोण असेल ना, तर पंढरपूरची पहिली वारी चालू करणारा, पंढरपूरचा पहिला वारकरी म्हणजे जगाचा मालक संत बाळू मामा होय. हा इतिहास कधीतरी तुम्ही आम्ही पाहिला पाहिजे. तुम्ही म्हणा महाराज असं कसं? आम्ही तर ऐकत आलोय. हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य हैबत बाबांनी वारी चालू केली. हैबत बाबांनी ज्ञानोबरायांचा, तुकोबरायांचा हा पालखी सोहळा देहू आणि आळंदीपासून पंढरपूर पण जाण्याचा हा दिंडी सोहळा चालू केला. पण या ब्रह्मांडाच्या इतिहासात, या जगाच्या इतिहासात पहिला आद्य वारकरी कोण असेल आणि पहिली वारी कोणी चालू केली असेल तर ती संत बाळूमामांनी चालू केली. कारण बाळूमामा हा रुद्राचा अवतार आहे. बाळूमामा रुद्राचा अवतार आहे. आणि आद्य शिवशंकरांनी गणपती बाप्पा सहित, नंदी सहित, पार्वती सहित जेव्हा दंडक अरण्यामध्ये महाविष्णू आले होते आणि दंडक अरण्यामध्ये महाविष्णू येऊन 28 कविटेवरती उभा राहिले, तेव्हा हा विरह शिवशंकराला सहन झाला नाही. मग शिवशंकर कैलास पर्वतावरून पंढरपुरात आले आणि विठुरायाला भेटले आणि ती भेट ही पहिली वारी ठरली. हा इतिहास कधी आम्हाला माहीत पाहिजे. हा इतिहास जाणून घ्या, एवढाच आशीर्वाद व्यक्त करतो. आणि कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देत असताना महाराष्ट्राची गानकोकिळा हरिभक्तपरायण विकास महाराज कोळेकर, त्यांच्यासोबत असणारे हनुमंत महाराज पांडोळे, त्याचप्रमाणे आपल्या गावचे भजनी मंडळ गुलाबी फेटा, आपलं नाव काय? भाव आमचे सुंदर असा चोपदार. चोपदार या शब्दाची जर विभक्ती केली तर काय होते? चोप अधिक दार. कीर्तन करायला की चोपायचा आणि मग दारात न्यायचा. कसा?
चोपायचं म्हणजे काय? चोपायचं म्हणजे कीर्तनकार व्यवस्थित आला का, कीर्तनकाराने व्यवस्थित खाल्लं का, कीर्तनकाराने व्यवस्थित पिल्लं का, पाणी आजी पाणी पाणी हे बघायचं काम चोपदार करतात आणि मग कीर्तनकारला घेऊन इथे येतात. ते चोपदार बाबा भारदस्त व्यक्तिमत्व. आपणाला धन्यता देतो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य गायनाचार्य ओमकार महाराज दाने आपल्यालाही धन्यता देतो. त्याचप्रमाणे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार आणि त्यांच्यासोबत असणारे आमचे बंधू मित्र करण महाराज गोपनर आणि सौरभ महाराज येळे, त्याचप्रमाणे आपल्या गावचे असणारे भजनी मंडळातील नाव काय आपलं महाराज आणि सुंदर असं बाळू, ज्यांच्याकडं पाहिल्यानंतर खांद्यावर घोंगडं डोईवर फेटा, साक्षात मला बाळूमाची आठवण येते. असे आपली या भजनी मंडळातील असणारे दादा आपले आशीर्वाद घेतो. आणि विशेषतः कीर्तनकाराला उभा करायचा का आडवा करायचा हे कोणाच्या हातात असतं? फेटवालं कुणाच्या? साऊंड सिस्टीमवाल्याच्या. साऊंड म्हणजे आवाज, सिस्टीम म्हणजे व्यवस्था. सतीशला मी सांगितलं होतं आधीच, बरकडे आणि तांबे परवाला सांगा कीर्तनकाराला एक वेळेस काय कमी पडलं तरी चालेल. जेवणामध्ये एखादा भात कमी पडला, पाकिटात एखादा रुपया कमी पडला तरी चालेल, पण कीर्तनकाराला साऊंड सिस्टीम व्यवस्थित ठेवा. सुंदर अशी साऊंड सिस्टीम जोरदार टाळी झाली पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमचा आमचा आवाज पोहोचवणारा मोठेवाडा हा महाराष्ट्राच्या कोपऱ्यात किती मनानं मोठा हे दाखवणारा एक ब्रँड चॅनल. या चॅनलचं नाव आहे वैष्णव कीर्तनकार अनिकेत महाराज तौर यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. संतांचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतात, त्यांना धन्यता देतो. आता माता माऊल्या म्हणतात आम्ही काय महाराज घोडं मारलं का? एकतर मांडी घालून बसलो, पाय दुखत्यात, हाडा चिकाडा केली, रक्ताचं पाणी केलं. मगाशी जे का आजीबाई म्हटली महाराजा उल्लय गुडघं दुखत्यात, काय करू? मला आता काय करायचं नाही. आता आपली गाडी चाललेली आहे, फक्त आपली गाडी आता बदलायची आणि परमार्थात बसवायची. सर्वांना हात जोडून विनंती, सर्वांना ऐकणारा असाल तर सांगतो, सर्वांना हात जोडून विनंती. लहान लहान लेकरं आहेत, तुम्हाला बी लेकरं आहेत, मला बी लेकरं आहेत. सगळ्यांना वाटते आपली लेकरं वाचावीत ना, हो तरी म्हणा नाहीतरी म्हणा, सर्वांना वाटते आपली लेकरं वाचावीत. तर आपली लेकरं वाचण्याकरता जिल्हा परिषद शाळा आता चालू होते. आपली लेकरं कॉन्व्हेंटला न टाकता जिल्हा परिषद शाळेत टाका. 4,500 महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळा बंद होत आहेत. आपली लाल परी वाचली पाहिजे. का लाल परी वाचली पाहिजे? अरे जेव्हा तुमची आमची पोरं लाल परीमध्ये जात होती तेव्हा तुमची आमची पोरं, तुमची आमची बहीण, तुमचा आमचा मायबाप सुरक्षित होता. पण लाल परीऐवजी प्रत्येकाच्या घरात टू व्हीलर गाडी आली, नीट चालवता बी येईना, त्यामुळे कुठे बी डिस्का व्हायला लागली आणि माणसं जायला लागली. टू व्हीलर गाडीचं ॲक्सिडेंटचं प्रमाण फार वाढलेलं आहे. मायबाप एका आईच्या कुशीतली कुस अशी नाहीशी फुलं असं कधीच वाटलं नव्हतं. ज्या मार्गावरून आम्ही आज आलो त्या मार्गावरती अजूनही त्या स्कूटीच्या चितड्या झालेल्या स्कूटीचे कण रस्त्याच्या कडेला अजूनही पडलेत. मुरुम गावातील बोडके परिवारातील अरे त्या 2 लेकी सेजल, अक्षरा आणि छोटासा तो लहानसा लेकरू या निष्पापपणानं जावं लागलं का? 17 वर्षाची होती सेजल, 15 वर्षाची होती अक्षरा आणि ते लहानसं लेकरू. अरे या 3 निष्पाप बाळांचा बळी गेला. प्रत्येकाला प्रश्न पडला, देवा तू असा वैरी का झालास? लहानशा बाळांना घेऊन गेला, निष्ठूर का झाला? तेव्हा मायबाप हो, बोट कोणाकडं जातं त्या माऊलीला, त्या बापाला मी कधीच बोट दाखवणार नाही. पण आपली जबाबदारी आहे, आज लेकरांच्या हातात गाडी अजिबात देऊ नका. जोपर्यंत लेकरू मोठं होत नाही तोपर्यंत त्याला सांगा तुला जायचं ना शाळेत, जायचंय ना कॉलेजला, सांगा आपल्या पोरीला, सांगा आपल्या पोराला ST मध्ये जा. आणि वाटतंच ना तुम्हाला माझं गुडी लय गाडी भारी चालवती, वाटतं ना माझं बाबड्या लय भारी गाडी चालवतोय, तर ST स्टँडपर्यंत त्याला पोहोचवा, STत बसवा. पण मायबाप हात जोडून विनंती, आपल्या लेकरांच्या हातात गाडी देऊ नका. त्या 3ही सेजल, अक्षरा आणि त्या लहानशा लेकराला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. परवा आपल्या पंढरपूर तांदूळवाडी या गावामध्ये सुद्धा दुर्घटना घडली. साक्षात शिवभोळा चक्रवर्तीच्या दर्शनाहून आल्यानंतर पिकअपनं प्रवास करणं टाळा. आता पिकअपवाला म्हणून महाराज आमच्या काय पोटा पाय आणता का?
तर पिकअपनं काय प्रवास करायची ही गोष्ट आहे का? पिकअपनं माल वाहतूक केली जाते, प्रवास केला जात आहे. पिकअप चालवणाऱ्या चालकाचा तोल गेला आणि पिकअप विहिरीत गेलं. आज महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलं. अरे देवाच्या दारात गेल्यानंतर सुद्धा माणसाला मरण काय येतं? अरे देवाच्या दारात दर्शन करून आल्यानंतर मरण येणं ही भाग्याचीच गोष्ट आहे. पण देव तुम्हाला कधीच मरण देत नाही, विधीचं विधान कधीच चुकत नाही. लहानसं लेकरू पाहिल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मला सांगायचंय, गाडीचा वेग आवरा. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली.